बातमी यानंतर आपल्यापर्यंत येते। ही बातमी देखील पाहूया। युती तुटल्यास शिवसेनेची 227 उमेदवारांची यादी तयार झालेली आहे। याच संदर्भात शिवसेनेचा निर्णय झाल्याचं समजतं आहे। दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि विभाग प्रमुखांची मातोश्री इथं तातडीची बैठकही बोलावलेली आहे। त्या बैठकीत महाराष्ट्रभरात पक्षाच्या नेत्यांची सभांची आखणी करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा नक्की कुठे आणि कधी होणार याची चर्चा देखील या बैठकीत होणार आहे। शिवाय महत्त्वाच्या नेत्यांचे रोड शोज, सभा आणि बैठका यांचं देखील प्लॅनिंग होणार असल्याचं समजतं आहे। शिवसेनेची देखील 227 उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती मिळते। युती जर झाली नाही तर शिवसेनेनं देखील आपली तयारी कायम ठेवलेली आहे। आपली रिपोर्टर सोनाली शिंदे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर नाही। तिच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। सोनाली, काय नेमकी माहिती आहे? युतीचा चर्चा किंवा आपण म्हणता की निर्णय अजून झालेला नाहीये, पण तोपर्यंतच आपण पाहतोय की शिवसेना आणि भाजप दोघांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केलेली आहे। शिवसेनेची यादी सुद्धा तयार आहे। काल जी सभा झाली, कालच शिवसेनेने वचननामा सुद्धा आपला जाहीर केलेला आहे। त्याच्या आधी महत्त्वाच्या 2 घोषणा ज्या शिवसेनेच्या कल्पना म्हणून मुंबईकरांना देण्यात येणार होत्या त्या सुद्धा जाहीर केल्या। तर आपण पाहतो की एकीकडे शिवसेनेने पूर्णपणे जी पावलं टाकायची होती, युती झाली असती तरी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, मग वचननामा जाहीर करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्या करायला सुरुवात केलेली आहे। आज जी बैठक होते आहे त्या बैठकीमध्ये 2 गोष्टींबद्दल चर्चा होईल। याच बैठकीला मंत्री आणि विभाग प्रमुख उपस्थित आहे। याला संजय राऊत उपस्थित आहे, तर रामदास कदम आहेत, दीपक सावंत हे सगळे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। आज कशा पद्धतीने प्रचार सभा होतील याबद्दलची सुद्धा चर्चा होणार आहे आणि युतीबद्दलची सुद्धा चर्चा होणार आहे। आणि याची जाहीर घोषणा जर मधल्या काळामध्ये जर भाजप किंवा शिवसेना दोघांकडून युतीबद्दलचा निर्णय जाहीर झाला नाही तर 26 तारखेला उद्धव ठाकरे स्वतः जी सभा घेणार आहेत त्यामध्ये युतीबद्दलचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। बिलकुल सोनाली, थँक्यू, तू जी माहिती दिलीस त्याबद्दल।